जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। अध्यात्म शिकवण्याच्या बहाण्याने पुण्यातील एका 35 वर्षीय विवाहित महिलेला फसवून तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक आरोप वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य वय वर्ष 40 याच्यावर करण्यात आला आहे। मी शंकर आहे, तू माझी पार्वती आहेस, किंवा मी महादेवाचा अवतार आहे, असे सांगून त्याने महिलेच्या धार्मिक भावनांचा गैरफायदा घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे। महिलेच्या फिर्यादीनुसार 2023 मध्ये फेसबुकवरून ऋषिकेश वैद्य याच्याशी तिची ओळख झाली। तो आमची वसई या संस्थेचा प्रमुख आहे। अध्यात्म शिकवण्याच्या नावाखाली त्याने महिलेशी जवळीक साधली। डिसेंबर 2023 मध्ये तो पुण्यात आला आणि तिला मांजरी येथील एका लॉजमध्ये नेले। तेथे तिला गुंगीचे पदार्थ दिले आणि बेशुद्ध अवस्थेत तिच्यावर अत्याचार केला। यावेळी तिच्या नकळत अश्लील छायाचित्रेही काढली। या छायाचित्रांच्या आधारे तिला ब्लॅकमेल करत पुन्हा भेटायला भाग पाडले। तर मे 2025 मध्ये वसईतील हॉटेल एक्सप्रेस इन मध्ये बोलावून पुन्हा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप आहे। नाशिकच्या अशोक खरात या भोंदूबाबाच्या प्रकरणानंतर पीडित महिलेने हिंमत दाखवली आणि आपल्या पतीला सर्व प्रकार सांगितला। त्यानुसार दिनांक 26 मार्च 2026 रोजी वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली। त्यानुसार बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे। बलात्काराची पहिली घटना पुण्यातील मांजरी परिसरात घडल्याने हे प्रकरण पुण्यातील मांजरी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे। मात्र आरोपी ऋषिकेश वैद्य सध्या फरार असल्याची माहिती आहे। पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे की वैद्य याने धर्मगुरू असल्याचे भासवून अनेक मुलींना आपल्या जाळ्यात ओढले असावे। पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत। वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिरालाल जाधव, माणिकपूर पोलीस ठाणे यांनी प्रकरणाची पुष्टी केली आहे। ही घटना नाशिकच्या अशोक खरात प्रकरणानंतर भोंदू धर्मगुरूंच्या कारनाम्यांबाबत महिलांमध्ये जागरूकता वाढवणारी ठरली आहे। पीडितेला न्याय मिळावा यासाठी पोलिसांकडून त्वरित कारवाई अपेक्षित आहे।